या संदर्भातली आणखी एक घडामोड म्हणजे संरक्षण आणि सामरिक अध्ययन विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय खरे यांनी देखील याविषयी विश्लेषण केलेलं आहे। त्यांच्यासोबत देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली, आपण बघूयात। इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती हल्ला केलाय आणि इराणने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय। यामुळं आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर विजय खरे सर आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे सामरिक शास्त्र विभाग आहे त्या विभागाचे ते प्रमुख आहेत। सर नमस्कार। सर, सर्वात आधी ज्या कारणासाठी हा हल्ला झालेला आहे तो म्हणजे इराणकडे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत। तर आत्तापर्यंत माहिती जी उपलब्ध आहे त्यानुसार ही बॅलिस्टिक मिसाईल आहेत का, असतील तर त्यांचं स्वरूप काय आहे? एक तर गेल्या काही दिवसामध्ये अण्वस्त्र कमी व्हावीत यासाठी अमेरिकेने आणि इराणमध्ये चर्चा झाली आणि ज्यावेळेस ती चर्चा संपुष्टात आली त्यावेळेस इराणने आपला असा स्वतःचा स्टँड घेतला की आम्ही एक सार्वभौमत्व राष्ट्र आहे आणि आमच्या देशाचं संरक्षण करणं, तर UN चार्टरचं जे 51चं जे कलम आहे त्याच्यामध्ये दिलेले आहे की आपल्या देशाचं संरक्षण आणि विकास करण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे। त्यामुळे अमेरिकेच्या कुठल्याही दबावाला इराण बळी पडणार नाही आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा जे आहे ते आयोग आहे त्याच्या नियमानुसार आम्ही त्याचं कार्यप्रवण करू, अशा पद्धतीची इराणची भूमिका असल्या कारणाने अमेरिकेला त्या ठिकाणी एक त्यांना असं वाटलं की त्यांना काउंटर करता येईल आणि म्हणून त्यांनी ते प्रेशराईज केलं। त्यानंतर आपल्याला असं दिसेल की आज ते हल्ले झालेले आहेत, परंतु या युद्धाचा जागतिक पटलावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो। भारतासह इतर देशांना याचा लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन याच्यावर होणार आहे। तर राहिला प्रश्न बॅलिस्टिक्स मिसाईलचा, काही जे बॅलिस्टिक्स मिसाईल इराणकडे ज्या उपलब्ध आहेत त्याच्या आयरन ड्रोमचे सुद्धा त्याला छेद देऊ शकतात, अशा पद्धतीचे इराणने विकसित केलेले आहेत। आणि आण्विक याच्यामध्ये जरी जागतिक पटलावर इराण सांगतं की आम्ही तशा पद्धतीचे आण्विक शस्त्र तयार करू शकणार नाही, परंतु सध्या ज्या पद्धतीने अमेरिकेने म्हणजे गेल्या काही दिवसापासून जी आपली लष्करी शक्ती अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक बेसिसवर केलेली आहे, विशेषतः एअरक्राफ्ट कॅरियर जे आहे त्यांचं अब्राहम लिंकनसह इतर जे आहेत ते त्या ठिकाणी आणून चढवले। म्हणजे काही तर जे शिप्स आहेत किंवा जहाज आहेत, लढाऊ जहाज आहेत, ते 700 ते 800 किलोमीटरच्या अंतरावर इराणच्या इथे त्या ठिकाणी केलेले भोवताले आणून ठेवलेले। आणि त्यामुळे आज असं स्थिती आहे की नेमका हे युद्ध कुठल्या याच्यावर जाणार, एक जग हे तिसऱ्या महायुद्धाकडे जातो की हे लिमिटेड त्या ठिकाणी वॉर होतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।